गुजरातच्या अमूल पाठोपाठ आता कर्नाटकातला नंदिनी हा दुधाचा ब्रँड मुंबईत लॉन्च होतोय। भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील दूध ब्रँड म्हणून नंदिनी ओळखला जातो अशी जाहिरात केली जाते। मुंबईत आरेची अवस्था खराब असताना राज्य सरकारच्या कर्नाटकातील नंदिनीसाठी पायघड्या घातल्या जात आहेत। विशेष म्हणजे नंदिनीच्या लॉन्च कार्यक्रमात खुद्द मंत्री महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत। राज्यात आणि मुंबईत सहकारी दूध उत्पादक संस्थांची अवस्था बिकट असताना इतर राज्यातील ब्रँडसाठी राज्य सरकार पायघड्या घालत असल्याचं बोललं जात आहे। खासगी दूध उत्पादकांची स्पर्धा पाहता राज्यातील गोकुळ, वारणा, विकास, कात्रज यांच्यासह महानंदासारख्या संस्थेच्या मदतीने दुधाचा एकच ब्रँड विकसित करण्यात येणार आहे असं स्वतः मंत्री सांगत होते। असं असताना आता कर्नाटकच्या नंदिनी ब्रँडसाठी मंत्रीच त्या कार्यक्रमात सहभागी होत असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आणि या संदर्भात अमित जोशी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमित, सरकारच्या या निर्णयामुळे नेमकं काय साध्य होणार आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातील ब्रँड किंवा दूध उत्पादक संघ असलेले ब्रँड हे मुंबईमध्ये व्यवस्थित हातपाय पसरवत आहेत। विशेष मुंबई असून दे, महाराष्ट्र असून दे, अनेक मुंबई महाराष्ट्रातील दुधाचे ब्रँड हे अडचणीत आलेले आहेत आणि त्यांना सावरणं सोडून किंवा त्यांना सावरण्यासाठी मोठे निर्णय घेणं आवश्यक असताना राज्य सरकार ते घेत नसून अशा प्रकारे दुसऱ्या राज्यातील ब्रँडला मुंबईमध्ये प्रवेश करत असताना त्यांच्या कार्यक्रमाला उभं राहणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा हा सगळा प्रकार आहे। आणि म्हणूनच आज महादेव जानकर ज्या कर्नाटकच्या नंदिनी ब्रँडच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, यामध्ये गैर नसले तरी मुंबई महाराष्ट्रामध्ये दुधाच्या ब्रँडची अवस्था वाईट असताना दुसऱ्या राज्यातील ब्रँड मुंबईमध्ये येणं, त्याला मदत करणं, एक प्रकारे हातभार लावणं आणि सध्याच्या अवस्थेवर मीठ तोडण्याचा हा सगळा प्रकार आहे। त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये जे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर हे स्वतःच्या खात्याबद्दल काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम जरी तो उपस्थित राहणार असले तरी तो निश्चितच वादात सापडला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। अमित, या स्पर्धेमुळे भाव जर कमी झाले तर त्यामुळे ग्राहकांना याचा काय फायदा होईल का? अर्थात ग्राहकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे, कारण वेगवेगळे पर्याय हे ग्राहकांपुढे उभे राहणार आहेत। याआधी फक्त दूध मिळणं, साधारण 80च्या 90च्या दशकामध्ये दूध मिळणं ही खूप मोठी गोष्ट शहरासारख्या ठिकाणी असायची। मात्र ज्या प्रकारे क्रांती झाली, वेगवेगळ्या दुधाचे ब्रँड स्वस्तामध्ये हे सगळ्या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागले। या नंदिनी ब्रँडमुळे सुद्धा ग्राहकांना एक मोठा पर्याय उपलब्ध होणार, यामध्ये शंका नाहीये। उलट स्पर्धा होऊन एकमेकांचा दर्जा सुधारण्याकडे विविध संस्था, विविध ब्रँड लक्ष देतील। कदाचित दुधाचे दर किंवा दुधाचा दर्जा असेल किंवा त्याचे जे पदार्थ असतील त्याचा दर्जा सुद्धा वाढेल, स्वस्त मिळेल, ग्राहकांचा एकंदरीत फायदा होणार आहे। असं असलं तरी मुंबई असून दे, महाराष्ट्र असून दे, राज्य सरकारच्या ब्रँडची अवस्था मात्र यामुळे अडचणीत येणार आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। नक्कीच अमित, मात्र हा जो निर्णय आहे तो ग्राहकांच्या दृष्टिकोनातून फायद्याचा आहे की जे दूध उत्पादक आहे त्यांच्या दृष्टीने फायद्याचा आहे, काय सांगताय? नक्कीच ग्राहकांच्या दृष्टीने फायद्याचा आहे, कारण मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे एक नवीन दुधाचा ब्रँडचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे। त्याच्यामुळे ग्राहकांना जे स्वस्त असेल, जे चांगलं असेल तो ब्रँड खरेदी करतील। त्याच्यामध्ये मग तो ब्रँड आपल्या महाराष्ट्रातील आहे का मुंबईतील आहे का राज्य सरकारचा आहे का खासगी आहे का दुसऱ्या राज्यातील आहे, हा ग्राहक कधीच विचार करत नाही। जो स्वस्त असेल, जो चांगला असेल, त्याची चांगली सेवा असेल, सर्वत्र उपलब्ध होईल अशा पद्धतीचाच ब्रँड घेण्याकडे हा ग्राहकाचा कल असतो। त्याच्यामुळे अमूल सारख्या दुधाला निश्चितच अमित, ग्राहकांसाठी हा फायद्याचा निर्णय जरी असला तरी दूध उत्पादकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा हा निर्णय आहे। धन्यवाद अमित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।